आता याच्या मागचा उद्देश हाच आहे, जे पठाण साहेबांनी इथे सांगितलं किंवा आपल्या अशोक भाऊंनी सांगितलं, कलेक्टर साहेबांनी सांगितलं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात कव्हर होणारच आहे. आणि आपलाही प्रयत्न तो चालू आहे की जो गॅप एवढ्या वर्ष जो राहिलेला आहे आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी, आपल्या खानदेशसाठी किंवा महाराष्ट्रासाठी, तर तो गॅप ह्या क्लस्टरच्या माध्यमातून भरून निघाला पाहिजे. पण ते काम एवढं सोपंही नाहीये. मी 12 क्लस्टरची सुद्धा माहिती घेतली की 12 क्लस्टर आता कोणत्या स्टेजला आहे. जसं सह्याद्री फार्मने सुद्धा एक क्लस्टर याच्यातनं घेतलेला आहे. ही 100 कोटी जी आहे, ही 100 कोटी डायरेक्ट काही सरकार आपल्याला देत नाही अशातलं नाहीये. ही सबसिडी आहे 40%ची आणि 60% जो ह्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट करेल, कारण की हे पीपी मॉडेल आहे. जो म्हणजे 150 कोटी लावणारा जो एखादा मोठा जो कोणी उद्योगपती असेल किंवा जो कोणी असेल, तो याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल, तेव्हा हे 100 कोटी आपल्याला सरकारच्या वतीने भेटणार आहे. आणि जेव्हा मी 12 क्लस्टरची माहिती घेतली, तर आता कुठे 30% काम झालंय, कुठे 40% काम झालंय, कुठे 50% काम झालेलं आहे. अडचणी त्याच्यामध्ये पण आहे, नाहीये अशातलं नाहीये, पण तरी आपल्याला आपले प्रयत्न सोडायचे नाहीये. आपल्याला आपलं बेस्ट करायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलतोय.